नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोच, पण आपण ही जी काही सिरीज सुरू केलेली आहे टॉपिक वाईज चालू घडामोडींची, तर त्यामध्ये आज पाहूयात आपण संरक्षण घडामोडी 2025-26च्या. तर पहिला प्रश्न आहे, 20+ क्वेश्चन्स असणार आहेत आणि अत्यंत महत्त्वाचे. तुम्हाला या प्रश्नांचा नक्कीच उपयोग होईल तुमच्या परीक्षेमध्ये. चांगला रिव्हिजन करा याचं. ठीक आहे. प्रश्न पहिला, भारताने MR-60R नौदल हेलिकॉप्टरचा सपोर्टसाठी अमेरिकेसोबत किती रकमेचा करार केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 7,900 कोटी. त्याचे महत्त्वाचे पॉईंट पहा. करार फॉरेन मिलिटरी सेल्स FMS कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेला आहे आणि MH-60R सीहॉक हे पाणबुडी विरोधी युद्धासाठी ASW वापरले जाणारे अत्याधुनिक नौदल हेलिकॉप्टर आहे. पुढील प्रश्न दुसरा, भारत आणि मालदीव, एक मिनिट, भारत मालदीव संयुक्त सराव एकुवेरियन 2025 कोणत्या राज्यात सुरू झाला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, केरळ राज्यामध्ये. महत्त्वाचे पॉईंट्स पहा त्याचे. ही 14वी आवृत्ती केरळमधील तिरुअनंतपुरममध्ये पार पडलेली आहे आणि हा सराव भारतीय सेना आणि मालदीव नॅशनल डिफेन्स फोर्स यांच्यामध्ये झाला आणि एकुवेरियन सराव 2009 पासून दरवर्षी होत आहे आणि भारताच्या नेबरहूड फर्स्ट पॉलिसी अंतर्गत संरक्षण सहकार्य मजबूत करतो. पुढील प्रश्न तिसरा, INS आरिधमन ही कोणत्या प्रकारची पाणबुडी आहे असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अणु ऊर्जेवरती चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी आहे ही, SSBN. महत्त्वाचे पॉईंट्स पहा त्याचे. भारताची तिसरी स्वदेशी अणु ऊर्जेवरती चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी आहे ही आणि INS अरिघात ही पाणबुडी ऑगस्ट 2025 स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडमध्ये सामील झाली होती आणि K4 सारखी दीर्घ पल्ल्याची अणु क्षेपणास्त्रे वाहून नेण्यासाठी ती सक्षम आहे. पुढील प्रश्न चौथा, भारत मलेशिया संयुक्त सराव हारिमाऊ शक्ती 2025 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, राजस्थानमध्ये. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. लष्करी सराव हारिमाऊ शक्ती 2025 ची 5वी आवृत्ती आहे ही. याचा वार्षिक लष्करी सराव चालतो आणि या सरावात UN चॅप्टर 7 अंतर्गत दहशतवाद विरोधी व उपपरंपरागत कारवायांवरती भर देण्यात आलेली आहे आणि भारतीय सेनेचा डोगरा रेजिमेंट आणि मलेशियन सेनेचा 25वा बटालियन यामध्ये सहभागी आहे. पुढील प्रश्न पाचवा, DRDOने 7 स्वदेशी तंत्रज्ञान भारतीय सशस्त्र दलांना कोणत्या योजनेअंतर्गत हस्तांतरण केले आहे असा प्रश्न आहे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट फंड TDF. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. 2 डिसेंबर 2025 रोजी 7 स्वदेशी तंत्रज्ञान भारतीय सशस्त्र दलांना हस्तांतरित केले गेले आहे आणि TDF योजनेचा उद्देश स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाचा विकास करणे आणि आयातीवरती अवलंबित्व कमी करणे असा त्याचा उद्देश आहे आणि या योजनेमध्ये MSMEs, स्टार्टअप्स, खाजगी उद्योग व शैक्षणिक संस्था सहभागी होऊ शकतात. पुढील प्रश्न सहावा, 125 सीमा पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन कुठल्या मंत्र्यांनी केले असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राजनाथ सिंह यांनी. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. रक्षा मंत्री राजनाथ सिंह यांनी 7 डिसेंबर 2025 रोजी 125 सीमा पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि हा प्रकल्प बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन BRO द्वारे 7 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबविले गेले आणि
स्कोय स्कोय टनल लडाखमध्ये सर्व ऋतू संपर्कांसाठी प्रमुख प्रकल्प हा ठरलेला आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न 7वा, DSC-A-20 हा भारतीय नौदलाचा कोणत्या प्रकारचे नवीन स्वदेशी जहाज आहे, असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, डायव्हिंग सपोर्ट क्राफ्ट आहे हे. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारतीय नौदलाचा पहिला स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट क्राफ्ट हा असून 16 डिसेंबर 2025 रोजी कोचीनमध्ये हे कमिशन करण्यात आलेले आहे. DSC-A-20 साऊदर्न नाव्हल कमांड अंतर्गत हे कार्यान्वित होईल आणि हे जहाज पाणबुडी समर्थन, अंडर वॉटर इन्स्पेक्शन्स, सॅल्वेज ऑपरेशन्स आणि कोस्टल सिक्युरिटीसाठी बनवलेले आहे. पुढील प्रश्न 8वा, एक्साइज डेझर्ट सायक्लॉन 2 कोणत्या देशांसोबत आयोजित करण्यात आले, असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इंडिया आणि UAE सोबत. एक्साइज डेझर्ट सायक्लॉन 2 ही भारत आणि UAE यांच्यातील दुसरा संयुक्त सराव आहे हा, आणि 18 ते 30 डिसेंबर 2025 रोजी अबुधाबीमध्ये हा पार पडला. आणि ड्रोन, UAS आणि अँटी ड्रोन उपायांचा समावेश सराव एक ह्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. पुढील प्रश्न 9वा, समुद्र प्रताप हे इंडियन कोस्ट गार्डचे कोणते पहिले जहाज आहे. ठीक आहे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हे पॉल्युशन कंट्रोल वेसल आहे, म्हणजे जहाज आहे. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. पहिले पॉल्युशन कंट्रोल वेसल समुद्र प्रताप गोवा शिपयार्ड लिमिटेडने इंडक्टेड केले आणि ॲडव्हान्स पॉल्युशन रिस्पॉन्स, फायर फायटिंग आणि सिक्युरिटी सिस्टीमने हे सज्ज आहे. पुढील प्रश्न 10वा, INS सिंधू घोषची सेवा किती वर्ष चालली, असा प्रश्न. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 40 वर्ष ही सेवेत होती. आणि त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. INS सिंधू घोष भारतीय नौदलाने 19 डिसेंबर 2025 रोजी डिकमिशन केली आहे आणि 1985 मध्ये कमिशन ही झाली होती आणि 40 वर्ष याने सेवा दिलेली आहे. आणि तिने अंडर वॉटर वॉरफेअर, मेरिटाईम सर्व्हेलियन्स आणि डिटरन्स क्षमता मजबूत केली. ठीक आहे. हे त्याची क्वालिटी आहे. आणि प्रश्न 11वा, RPREX 2025 ही सराव मोहीम कुठे आयोजित करण्यात आली. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मुंबई येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. RPREX 2025 ही प्रादेशिक पातळीवरील सागरी प्रदूषण प्रतिसाद सराव मोहीम आहे आणि भारतीय तटरक्षक दलाने ही मुंबई येथे आयोजित केली. आणि RPREX 2025 ही नॅशनल ऑइल स्पिल डिझास्टर कॉन्टिजेन्सी प्लॅन अंतर्गत राबविण्यात आली आहे. पुढील प्रश्न 12वा, पिनाका लॉंग रेंज गाइडेड रॉकेट म्हणजे LRGR-120 ची यशस्वी चाचणी कोणत्या संस्थेने केली. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, DRDOने. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. डिसेंबर 2025 मध्ये पिनाका लॉंग रेंज गाइडेड रॉकेटची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी झाली आणि कमाल मारक क्षमता याची 120 किलोमीटर इतकी आहे. आणि ही चाचणी ओडिशातील इंटिग्रेटेड टेस्ट रेंज ITR चांदीपूर येथे घेण्यात आली. आणि ही प्रणाली भारताची स्वदेशी मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर म्हणजे MBRL प्रणाली आहे. पुढील प्रश्न 13वा, एअर मार्शल नागेश कपूर यांनी भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख पद केव्हा स्वीकारले. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1 जानेवारी 2026 रोजी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. ते भारतीय हवाई दलातील अनुभवी फायटर पायलट असून त्यांना सुमारे 40 वर्षांचा सेवाकाल आहे. नागेश कपूर हे नॅशनल डिफेन्स अकॅडमी NDAचे माजी विद्यार्थी आहेत. आणि एअर मार्शल नागेश कपूर
यांना PVSM 2025, AVSM 2022 आणि वायुसेना मंडल 2008 ने सन्मानित करण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न 14वा. एअर मार्शल एस श्रीनिवास यांनी भारतीय हवाई दलाच्या ट्रेनिंग कमांडचे एअर ऑफिस कमांडिंग इन चीफ म्हणजे AOC इन सी पद केव्हा स्वीकारले, असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, 1 जानेवारी 2026. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. ते भारतीय हवाई दलातील अनुभवी फायटर पायलट व कॅटेगरी A पात्र फ्लाइंग इन्स्ट्रक्टर आहेत. ठीक आहे. MiG-21, किरण, इस्क्रा PC-7 आणि MK2 यांसारखी प्रशिक्षण व लढाऊ विमाने त्यांनी उडवलेली आहेत. आणि हे NDA, DSSC, CDM आणि नॅशनल डिफेन्स कॉलेज NDC चे पदवीधर आहेत. पुढील प्रश्न 15वा. DRDOने प्रलय क्षेपणास्त्राची सलग चाचणी केव्हा यशस्वीपणे घेतली, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, 31 डिसेंबर 2025 रोजी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. एकाच लॉन्चरवरून जलद गतीने 2 प्रलय क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण ही या चाचणीचे प्रमुख वैशिष्ट्य होते. आणि या क्षेपणास्त्रामध्ये अत्याधुनिक मार्गदर्शक व नेव्हिगेशन प्रणाली असून विविध प्रकारचे वॉरहेड वाहून नेण्याची क्षमता यामध्ये आहे. पुढील प्रश्न 16वा. 2026 हे इयर ऑफ नेटवर्किंग अँड डेटा सेंट्रिसिटी जाहीर करताना भारतीय लष्कराचे प्रमुख कोण होते, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, जनरल उपेंद्र द्विवेदी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. उद्देश काय आहे याचा, तर डिजिटल नेटवर्किंगद्वारे जलद निर्णय क्षमता आणि युद्ध कार्यक्षमता वाढविणे हा त्याचा उद्देश आहे. हा उपक्रम भारतीय लष्कराला भविष्यातील तंत्रज्ञान आधारित आणि डेटा चलित लष्कर बनवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असणार आहे. पुढील प्रश्न 17वा. स्वदेश ही प्रणाली कोणत्या DRDO प्रयोगशाळेद्वारे विकसित करण्यात आली आहे, असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, डिफेन्स लॅबोरेटरी जोधपूर. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. DRDOने सैनिकांसाठी हाताने चालणारी सी वॉटर डिसॅलिनेशन सिस्टीम म्हणजे स्वदेश विकसित केली. स्वदेश प्रणाली खाऱ्या पाण्याला पिण्यायोग्य पाण्यात रूपांतरित करते. क्वालिटी काय त्याची. आणि इंजिनवरती चालणारी स्वदेश आवृत्ती 20 ते 25 सैनिकांसाठी उपयुक्त आहे, ही तिची क्षमता आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न 8वा. DRDOचा 68वा स्थापना दिन कधी साजरा करण्यात आला, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, 1 जानेवारी 2026 रोजी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. DRDOची स्थापना 1 जानेवारी 1958 रोजी झालेली आहे. 2025 मध्ये DRDOला 1.30 लाख कोटींच्या 22 ॲक्सेप्टन्स नेसेसिटी ने याची मंजुरी मिळाला. आणि सायबर, अवकाश आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ही DRDOची प्रमुख भविष्यातील फोकस क्षेत्र आहेत किंवा असणार आहेत. पुढील प्रश्न 19. मिशन सुदर्शन चक्र अंतर्गत संरक्षण कवच कोणत्या धोक्यांसाठी विकसित केले जात आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे व ड्रोन. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. मिशन सुदर्शन चक्र हा ड्रोन व हवाई धोके रोखण्यासाठी भारतीय राष्ट्रीय संरक्षण कार्यक्रम आहे. आणि या मिशन अंतर्गत 2035 पर्यंत बहुस्तरीय हवाई संरक्षण प्रणाली उभारण्याचं उद्दिष्ट आहे. आणि ड्रोन विरोधी संरक्षणासाठी सॉफ्ट किल व हार्ड किल दोन्ही उपायांचा वापर यामध्ये केला जाणार आहे. पुढील प्रश्न 20वा. एक्साइज सांज शक्तीचा मुख्य उद्देश काय आहे, असा प्रश्न आहे.
तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नागरी लष्करी समन्वय व आपत्ती व्यवस्थापन सुधारणे असा त्याचा उद्देश आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. एक्साइज सांज शक्ती हा नागरी लष्करी समन्वय वाढवण्यासाठी भारतीय सेनेने आयोजित केलेला सराव आहे. हा सराव जानेवारी 2026 मध्ये दिघी हिल रेंज पुणे येथे पार पडला आणि 350हून अधिक कर्मचारी आणि 16 नागरी संस्था यामध्ये सहभागी झाल्या होत्या. आणि या सरावात आपत्ती व्यवस्थापन, सार्वजनिक सुरक्षा, आपत्कालीन प्रतिसादावरती भर देण्यात आला. पुढील प्रश्न 21. मुंबईत 5वा त्रिसेवा वेटरन्स डे कुठे आयोजित करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मरीन ड्राईव्ह येथे मुंबईतील. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. मुंबईत 11 जानेवारी 2026 रोजी मरीन ड्राईव्ह येथे 5वा त्रिसेवा वेटरन्स डे परेड आयोजित करण्यात आला. या परेडमध्ये सेना, नौदल, वायुसेनेतील 500हून अधिक माजी सैनिक सहभागी झाले होते. आणि हा दिवस भारताचे पहिले सेनापती कमांडर इन चीफ KM करियप्पा यांच्या निवृत्तीच्या स्मरणार्थ पाळला जातो. पुढील प्रश्न 22. भारत जपान संयुक्त HNS प्रतिसाद सराव कुठे आयोजित करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मुंबई येथे. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारतीय तटरक्षक दल व जपान तटरक्षक दलाने मुंबई संयुक्त HSN प्रतिसाद सराव केला. या उपक्रमामुळे भारत जपान समुद्री सहकार्य आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा मजबूत झालेली आहे. आणि HNS घटना समुद्री पर्यावरण, किनारी लोकसंख्या आणि सागरी व्यापारासाठी गंभीर धोका निर्माण करतात. पुढील प्रश्न 23वा आणि आपल्या आजच्या सिरीजमधला संरक्षण घडामोडीमधला शेवटचा प्रश्न आहे हा. तर MPA-TGM क्षेपणास्त्राची चाचणी कुठे घेण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, KK रेंज महाराष्ट्र. MPA-TGM हे 3ऱ्या पिढीचे फायर अँड फॉरगेट प्रकारचे अँटी टँक मार्गदर्शित क्षेपणास्त्र आहे. आणि MPA-TGM मध्ये इमेजिंग, इन्फ्रारेड, IIR, होमिंग सीकरचा वापर करण्यात आलेला आहे. या यशस्वी चाचणीमुळे भारताची अँटी टँक युद्ध क्षमता आणि आत्मनिर्भर भारत उपक्रम मजबूत झाला आहे यामुळे. तर आपले आजचे लेक्चर संपूर्णपणे झालेले आहे. याचा तुम्ही जास्तीत जास्त सराव करू शकता आणि येणाऱ्या ज्या काही जशी काय हायकोर्टची एक्झाम येते किंवा इतरही अपकमिंग ज्या एक्झाम आहेत ना, त्यामध्ये यातले प्रश्न तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. त्यामुळे तुम्ही याचं रिव्हिजन वारंवार करू शकता. आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेत त्याबद्दल थँक्यू सो मच.